साहेबांना आम्ही संघटनेच्या वतीनं एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती, सुका दुष्काळची परिस्थिती आलेली आहे। मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे गेले 6 महिन्यापासून दुष्काळाचं नियोजन करा या मुद्द्यावर आणि सरकारी यंत्रणेला सज्ज राहा म्हणून सूचना 6 महिन्यापासून देत आहेत। तरीसुद्धा आम्हाला या मुद्द्यावर प्रशासन झोपलेलं आहे असं वाटतंय। कारण कृष्णा नदीमध्ये सर्व पाणी दूषित झालेलं आहे आणि ते दूषित पाणी ज्या यंत्रणेने केले त्यासुद्धा सरकारी यंत्रणेने आहेत। सर्व ग्रामपंचायती, सर्व सैदापूर ग्रामपंचायत असो, उंबरज ग्रामपंचायत असो, अनेक ग्रामपंचायतीने आपलं सांडपाणी हे नदीमध्ये सोडलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित झालेलं आहे। अक्षरशः त्यामधील मासेसुद्धा आज मृत पावलेली परिस्थिती आलेली आहे आणि तेच पाणी आमच्या लोकांना, शेतकऱ्यांना पिण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे भविष्यात जनावरांनाही ते पाणी पिऊन धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या सर्व मागण्यांसाठी आम्ही तहसीलदार कचेरी कराड या ठिकाणी शुक्रवार दिनांक 19/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहे। आमचे यामधील आंदोलनाचे मुद्दे असे असतील की पाटबंधारे विभागाने बंधारेमधील गेट काढून पाणी वेस्ट घालवलेलं आहे, ते पाणी पुन्हा त्यांनी गेट टाकून अडवण्यात यावे। प्रदूषण मंडळाने संबंधित यंत्रणेवर म्हणजे सीओ असतील किंवा मुख्य अधिकारी असतील या सगळ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। कारण नदीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। त्याचप्रमाणे नदीवरचे जे पूल असतात तिथून येणा जाणारे लोक मोठ्या प्रमाणात कचरा नदीमध्ये टाकत असतात। आता दुष्काळी परिस्थिती आहे, आपण सर्वांनी मिळून याला तोंड द्यायला पाहिजे आणि नंतर पुन्हा एकदा पाटबंधारे विभागाने निडेल गेट नावाची गेट बंधाऱ्यामध्ये टाकून पाणी अडवलं पाहिजे आणि जे शासकीय कामं जे मोठ्या प्रमाणात चालू आहेत, ज्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे ती कामं तात्काळ बंद करावी, बांधकामे बंद करावी, मोठ्या बिल्डरांची कामे बंद करावी आणि पाण्याची बचत केली पाहिजे। ज्याप्रमाणे पाटबंधारे मंत्री शेतकऱ्याला जे कायमस्वरूपी दम देत असतात की जर एखाद्याने उपसा जर नदीवरचा उपसा जर शेतीला केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करेल। आम्हाला तेवढं ज्ञान आहे की पहिलं पिण्याचे पाणी आणि नंतर शेतीचे पाणी, एवढं शेतकऱ्याला ज्ञान आहे। पण प्रत्येक वेळेला असा दम देऊ नये, कारण शेतकरी तेवढा सुज्ञान आहे की पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य देईल आणि नंतर तो शेतीच्या प्राधान्य देईल। पण जे दूषित यंत्रणा, जे दूषित तुमचे पाणी करत आहेत त्यांच्यावर मात्र तुम्ही कारवाई करावी। या सर्व मागण्यांसाठी आम्ही कराड तहसीलदार कचेरीवर शुक्रवारी दिनांक 19/6/26 रोजी सकाळी 11 वाजता आम्ही सर्व संघटना आणि नागरिकांना घेऊन मोर्चा काढणार आहे।